नमस्कार माय टू फॅमिली. तर परवडणाऱ्या घरांप्रकरणी सिडकोला न्यायालयाचा तडाखा. ऑक्टोबर 2024 मधील 26,000 घरांच्या वाटपाला स्थगिती. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. 2 वर्षापूर्वी माझ्या पसंतीचे सिडको घर योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG व आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील म्हणजे EWS या गटातील सदनिकांसाठी 74 लाख रुपये आकारण्याच्या सिडकोच्या निर्णयाबाबत उच्च न्यायालयाने बुधवारी आश्चर्य व्यक्त केले. तसेच सिडकोची ही परवडणाऱ्या घरांची योजना गरिबांसाठी नसून आर्थिकदृष्ट्या सक्षम गटाला गुंतवणुकीचा मार्ग तयार करून देण्याचा प्रकार असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले. त्याचवेळी सिडकोची ही योजना मनमानी असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने सदनिका वाटपाला स्थगिती दिली. सिडकोने मर्सिडीज कार मालक आणि सायकल मालक यांच्यात एक प्रकारची स्पर्धा निर्माण केली. एवढेच नव्हे तर सिडकोने वार्षिक 6 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना अल्प उत्पन्न गटांतर्गत घरासाठी अर्ज करण्याची परवानगी देऊन गरिबांची चेष्टा केल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने नोंदवले. अतिशय गरीब व्यक्तींसाठी असलेल्या या सदनिका श्रीमंतांना उपलब्ध करून देण्याचेच सिडकोचे उद्दिष्ट असल्याचे यातून दिसत असल्याची टीकाही न्यायालयाने सदनिका वाटपाला स्थगिती देताना केली. सिडकोने अल्प उत्पन्न गटातील घरांसाठी सोडतीद्वारे अर्ज करण्याची परवानगी देताना अर्जदाराकडे नवी मुंबईत स्वतःचे पक्के घर नसावे अशी अट ठेवल्याबाबतही न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. तसेच वार्षिक 6 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांनी या अल्प उत्पन्न गटातील सदनिकांसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली. त्याबाबतही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. त्याचप्रमाणे वार्षिक 6 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तीचा समावेश अल्प उत्पन्न गटात कसा केला जाऊ शकतो या तर्कानुसार मुंबईत आलिशान घर असलेली परंतु नवी मुंबईत स्वतःचे पक्के घर नसलेली कोणतीही व्यक्ती या योजनेअंतर्गत सदनिकेसाठी अर्ज करू शकते. तुम्ही वार्षिक 6 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला तासाला 6 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीशी स्पर्धा करण्यास भाग पाडत आहात. मर्सिडीजमधून येणारी एखादी व्यक्ती नवी मुंबईत माझे स्वतःचे पक्के घर नाही असे सांगून अल्प उत्पन्न गटाअंतर्गत अर्ज करेल आणि सोडतीमुळे तिला सदनिका मिळेल. तर दुसरीकडे कदाचित सायकलवरून येणारी एखादी खरोखर गरजू व्यक्ती केवळ सोडतीमुळे सदनिकेपासून वंचित राहील. तुम्ही या 2 पूर्णपणे भिन्न गटांना एकमेकांशी स्पर्धा करण्यास भाग पाडत आहात. ही गरिबांची चेष्टा नाही का, अशी प्रश्नाची सरबत्तीही न्यायालयाने केली. तर न्यायालयाचे आदेश काय आहेत? खंडपीठाने योजनेतील 6 लाख रुपयांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या सर्व लाभार्थ्यांचे म्हणजे त्यांचे देशात कुठेही पक्के घर आहे किंवा नाही याची पर्वा न करता सदनिका वाटपास स्थगिती दिली. याशिवाय LIG आणि EWS गटातील लाभार्थ्यांनी सदनिकेचे 45 लाख रुपयेच भरावे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय उर्वरित रक्कम भरण्यात येऊ नये असेही स्पष्ट केले. 6 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असलेल्या मात्र देशात कुठेही पक्के घर असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचेही न्यायालयाने यावेळी प्रामुख्याने बजावले. तर आता प्रकरण काय आहे? नवी मुंबईतील वाशी ट्रक टर्मिनल, खारघर आणि तळोजा या ठिकाणी सिडकोने ऑक्टोबर 2024 मध्ये LIG आणि EWS गटासाठी जवळपास 26,000 घरांची सोडत काढली होती. सोडतीनंतर सिडकोकडून घराच्या किमती उघड करण्यात आल्या. त्यानुसार 34 लाख रुपयांच्या जे घरांची किंमत होती ती 74 लाख रुपये जाहीर करण्यात आली. यावर प्रश्न उपस्थित करून सुमित साठे यांच्यासह 28 जणांनी याचिका करून माझ्या पसंतीचे सिडको घर या योजनेअंतर्गत LIG व आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील EWS सदनिकांसाठी आकारल्या गेलेल्या अवाजवी किमतींना आव्हान दिले होते आणि त्यामुळेच नवी मुंबईतील सिडकोच्या 26,000 घरांच्या वाटपाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून घरांच्या वाढीव किमतीवरून प्रशासनावर कडक ताशेरे ओढले आहेत. तर सिडको लॉटरीबद्दल मला हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.